वाल्मिक कराडला आता केज कोर्टामध्ये हजर केलं आहे आणि खंडणी प्रकरणामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे। कोर्ट परिसरामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आज सकाळपासून या परिसरातलं वातावरण चांगलंच तापलेलं आहे। खरं तर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश आहेत, त्यामुळे 5हून अधिक लोकांनी एकत्रित येण्यास मनाई करण्यात आली आहे। मात्र आज वाल्मिक कराडला केज न्यायालयामध्ये आणण्यात आले, मात्र त्याचे समर्थक या ठिकाणी जमतात आणि परळीमध्ये सुद्धा त्यांनी मोठं एक प्रकारे आंदोलन केल्याचं कळतंय। एकंदरीतच कोर्टामध्ये सध्या काय चालू आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। ज्ञानेश्वर, काय नेमक्या सगळ्या घडामोडी सध्या त्या भागामध्ये घडतात? अनुपमा, सध्या केज न्यायालयामध्ये वाल्मिक कराड याच्या आरोपावर सुनावणी सुरू आहे। 20 मिनिटांपासून ही सुनावणी सुरू आहे। सध्या सरकारी वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे। सीआयडीने वाल्मिक कराड याला 10 दिवसाची पोलीस कोठडी द्यावी अशी न्यायालयाकडे मागणी केलेली आहे। वाल्मिक कराड याचा संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये समावेश असल्याचा युक्तिवाद देखील सीआयडीने केल्याचं समजतंय। एकंदरीत काय तर 20 मिनिटांपासून न्यायालयामध्ये वाल्मिक कराड याच्या संदर्भातली सुनावणी सुरू आहे। 14 दिवसानंतर आज त्याला सीआयडी कस्टडी संपल्यानंतर आज न्यायालयामध्ये हजर केलं आणि आता न्यायालयामध्ये त्याची सुनावणी सुरू आहे। काही वेळातच वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी मिळणार का सीआयडी कोठडी वाढवून मिळणार याचा निर्णय समोर येणार आहे। अगदी संपूर्ण महाराष्ट्राचं खरं तर लक्ष या घडामोडीकडे लागलंय। ज्ञानेश्वर, काय नेमक्या कोर्टाच्या बाहेर सुद्धा बऱ्याच हालचाली असल्याचं कळतंय। जरीही खरं तर त्या ठिकाणी जमावबंदीचे आदेश आहेत, मात्र ठिकठिकाणी समर्थक सुद्धा वाल्मिक कराडचे आलेले असं कळतंय। काय या संदर्भात माहिती? न्यायालय परिसरामध्ये खरं तर 144 कलम लागू असल्यामुळे पोलिसांनी इथं लोकांना येण्यास बंदी घातलेली आहे। मात्र न्यायालय परिसराच्या काही अंतरावर कराड समर्थक गोळात आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि पोलिसांना न्यायालयाच्या परिसरापासून लांब हटवतात। एकंदरीत काय तर आज कराड यांच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळी आंदोलनं देखील सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। परळीमध्ये विशेषतः कराड यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू आहे। काही त्यांच्या कुटुंबियांकडून देखील आंदोलन केलं जात आहे। वाल्मिक कराड यांच्या विरोधात मीडिया ट्रायल आहे असा आरोप देखील त्या कुटुंबियांकडून आणि समर्थकांकडून केलं जात आहे। आज एकंदरीत बीड जिल्हा आणि कोर्ट परिसरामध्ये एका अर्थानं तणावाची परिस्थिती पाहायला मिळते। अगदी ज्ञानेश्वर, आपल्याला कोर्टातल्या काही घडामोडी कळू शकतात का? कारण काय नेमकं कोर्टमध्ये चाललेलं आहे? आज सीआयडीनं आणि एसआयटीचा जो काही सगळा तपास आहे त्या संदर्भातली माहिती आज कोर्टापुढे देऊन वाल्मिक कराडला पुढे कुठल्या प्रकारची कोठडी मिळणार आहे ते सगळं ठरणार आहे। काय नेमकं कोर्टामधल्या घडामोडींसंदर्भात काही अपडेट? सध्या कोर्टामध्ये सीआयडीच्या वतीनं युक्तिवाद सुरू असल्याचं आपल्याला समजत आहे। सीआयडी कोठडी त्यांनी वाढवून मागितलेली। काही दिवसापूर्वी आपण बघितलं तर संतोष देशमुख यांच्या पत्नीने जबाब दिला होता की संतोष देशमुख यांना कराड याने धमकावलं असल्याचं त्यांच्या जबाबात त्यांनी म्हणलं होतं आणि तो जबाब सीआयडीनं गंभीरतेनं घेतला असून त्यावर तपास केलेला आणि तो जबाब आज सीआयडी न्यायालयासमोर सादर करणार आहे आणि ते काही वेळामध्ये आणि न्यायालय त्या जबाबाबद्दल काय निर्णय देतं। सीआयडीचा न्यायालयामध्ये असा प्रयत्न सुरू आहे की वाल्मिक कराड सध्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक आहे आणि त्याचा संतोष देशमुख यांच्या खुनाशी संबंध आहे आणि ही सगळी चेन सध्या सीआयडी न्यायालयांच्या निदर्शनास आणून देते आहे की वाल्मिक कराड फक्त खंडणीच्या गुन्ह्यात नाही तर तो 302च्या गुन्ह्यात देखील आरोपी आहे असा युक्तिवाद सध्या सीआयडीच्या वतीने न्यायालयात केला जात आहे। अगदी गेल्या काही दिवसांमध्ये सीआयडीची पथकं वारंवार खरं तर देशमुख यांच्या कुटुंबियांची भेटही घेत होते। आम्हाला तपासमध्ये नेमकं काय चालू आहे ते कळत नाही असं कुटुंबियांचं म्हणणं होतं आणि काल तर मोठं आंदोलन यासाठी झालेलं होतं की तपासामध्ये काय चालू आहे हे कळावं यासाठी। त्यानंतर भेटीगाठींचं सत्र झालं। तर काय या तपासासंदर्भातले काही गोष्टी आपल्या हाती लागल्यात का? काय या संदर्भातली माहिती मिळते? कुठकुठले पुरावे जमा झाले? कशाचा आधार आता घेतला जातोय? खरं तर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी काल पोलीस किंवा सीआयडी आपल्याला काही माहिती देत नाही या संदर्भात आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना विनंती केली किंवा आश्वासित केलं होतं की तुम्हाला या गुन्ह्याच्या संदर्भात सर्व माहिती दिली जाईल आणि काल संध्याकाळी सीआयडीचे प्रमुख सचिन पाटील यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा जो काही तपास सुरू आहे त्याची सविस्तर माहिती धनंजय देशमुख यांना दिली आणि धनंजय देशमुख यांच्याकडे जी काही माहिती आहे ती जाणून घेतली। एकंदरीत सीआयडीनं या सगळं पुराव्याची काल माहिती गोळा केली आणि ती माहिती आज ते कोर्टासमोर सादर करणार आहेत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की वाल्मिक कराड याला
मोका लावण्यात यावा अशी जी प्रमुख मागणी आहे त्या अनुषंगाने देखील सीआयडीनं तपास केलेला आहे आणि तो जो तपास आहे तो आज न्यायालयासमोर सीआयडी मांडत आहे. सीआयडी किंवा देशमुख कुटुंबियांची जी मागणी आहे की 302 प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा वाल्मिक कराड याच्यावर आणि त्याच्यावर मोका लावला जावा या सगळ्या दोन्ही अनुषंगाने सीआयडीनं मागच्या 14 दिवसामध्ये तपास केला आणि तो सगळा तपास व त्यांचं ते आर्ग्युमेंट ते कोर्टासमोर सादर करतायत. ठीक, ज्ञानेश्वर जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू. ज्ञानेश्वर पतंगे आपल्याबरोबर होते आमचे रिपोर्टर. आणि एकंदरीतच वाल्मिक कराडला आता केज कोर्टामध्ये आणल्यानंतर सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि कोर्टासमोर युक्तिवाद करण्यात येतोय. सरकारी वकिलांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना यामध्ये हात घातलेला आहे आणि यामध्ये सीआयडीनं जो काही तपास केलेला आहे याची सर्व कागदपत्र त्याचे पुरावे आता कोर्टासमोर ठेवण्यात येतात आणि याचवरून दोन्ही बाजूचे युक्तिवाद सुरू आहे. त्यामुळे आज वाल्मिक कराडला नेमकी कुठल्या प्रकारची कोठडी होणार, 14 दिवसांची त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर पुढच्या कोठडीसाठी कसे नेमके प्रयत्न होणार, पोलिसांची कोठडी असेल की न्यायालयीन कोठडी असेल, सीआयडीचा हा सगळा तपास नेमका कशा पद्धतीने झालाय, अशा अनेक महत्त्वाच्या बाबतींचा खुलासा आज या पहिल्या सुनावणीमध्ये होणार आहे.